संजय राऊतांचे बंधू संदीप राऊतांची ईडी चौकशी होणार आहे। कथित खिचडी घोटाळा प्रकरणी त्यांची आज चौकशी होणार आहे। संजय राऊत स्वतः संदीप राऊतांना सोडण्यासाठी ईडी कार्यालयात सोडण्यासाठी येत आहेत। संदीप राऊत थोड्याच वेळात ईडी कार्यालयात दाखल होतील। तर खिचडी घोटाळा प्रकरणी सूरज चव्हाण हे याआधीच अटकेत आहेत आणि आता संदीप राऊत यांची चौकशी होती आहे। ईडी कार्यालयाबाहेरून आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेत। स्वप्नील, थोड्याच वेळात येथे संदीप राऊत येणार आहेत, त्यांची ईडी चौकशी होणार आहे, सोबत संजय राऊत सुद्धा असतील। कशा प्रकारचं वातावरण तिथे आहे? ईडी कार्यालयाबाहेर ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते जमलेत का? कशा प्रकारचं वातावरण आहे? जगदीश, नक्कीच संदीप राऊत या ठिकाणी चौकशीला येणार आहेत। त्यांच्यासोबत संजय राऊत सुद्धा आहेत असं म्हटलं जातं, कारण घरून जेव्हा निघाले तेव्हा दोन्ही बंधू राऊत बंधू हे सोबत निघालेले आहेत। ईडी कार्यालयाबाहेर सध्या शिवसैनिक जमलेले नाही, मात्र पोलिसांचा मोठा पहारा या ठिकाणी ईडी कार्यालयाच्या बाहेर पाहायला मिळतोय। काही वेळातच या ठिकाणी संदीप राऊत यांना घेऊन स्वतः खासदार संजय राऊत हे स्वतः येणार आहेत आणि एकूणच ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची सुद्धा आज कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी चौकशी होणार आहे। खरं तर ठाकरेंच्या दोन नेत्यांची या ठिकाणी चौकशी होणार, दोन पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी चौकशी होणार आहे। खरं तर या चौकशीकडे सर्वांचंच लक्ष लागलेले संदीप राऊत या ठिकाणी येणार आहेत, त्यांच्यासोबत संजय राऊत आहेत, त्यामुळे सर्वांचंच लक्ष या चौकशीकडे लागलेलं आहे। नक्की आजच्या चौकशीमध्ये या संदर्भात चौकशीमध्ये नक्की काय उलगडणा होतीये, दोन्हीही म्हणजे संदीप राऊत आणि किशोरी पेडणेकर हे सहकार्य करतात का आणि ईडीला अपेक्षित असलेले उत्तर देतात का, याकडे सुद्धा लक्ष आहे। आणि किती तास हीच खरं तर चौकशी चालते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे, कारण रवींद्र वायकर यांची काल 10 तास चौकशी झाली, यापूर्वी किशोरी पेडणेकर यांची सुद्धा 6 तास चौकशी झाली। संदीप राऊत पहिल्यांदाच या ठिकाणी ईडी चौकशीला येत आहे, त्यामुळे नक्की आज ईडीकडे भरमसाठ प्रश्नांची एक सूची असेल, मात्र याला कुठेतरी उत्तर ही दोघांकडूनही मिळतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। जगदीश, स्वप्नील, तू या ठिकाणी लक्ष ठेवून राज, तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।